अध्यक्ष महोदय, या अध्यक्ष महोदय, खरं तर मंत्री महोदय सांगत होते की जेट्टी क्रमांक 1 ते 4 या आपण सर्वसाधारण जनतेसाठी ठेवून जेट्टी क्रमांक 5 या प्रायव्हेट बोट आणि त्याच्याकरता आपण त्याचा वापर करतोय. ते जे म्हणाले त्या मताशी मी सुद्धा अंशतः सहमत आहे. कारण जगभरात जिथे जिथे वेगवेगळ्या कोस्टल सिटीज आहेत तिकडे एखादी जेट्टी ही अतिशय डेव्हलप्ड असते आणि त्याचे रेट सुद्धा हायर असतात. माझा प्रश्न एवढाच आहे की आपण जास्त दर आकारत असताना आपण सरकार म्हणून त्यांना सुविधाच काही वेगळ्या देऊ शकतोय का? तर दुर्दैवाने तसं नाहीये. आपण ज्या अलिबागला किंवा अन्य ठिकाणी जाताना जो उल्लेख केला, मी फार काही त्याच्यातनं प्रवास केलेला नाहीये, पण जेव्हा मी जे काही फोटो बघतो, व्हिडिओ बघतो, त्या जेट्टीची सुद्धा अवस्था आत्ता प्रचंड वाईट आहे. अनेक सेलिब्रिटी हे जातानाचे व्हिडिओ दिसतात, अनेक क्रिकेटर हे अलिबागला त्यांची घरं आहेत त्याचे आम्ही व्हिडिओ आणि फोटो बघतो. तो जो काही अप्रोचचा रस्ता आहे हा काही आपल्याला गौरव किंवा आनंद होईल असा नाहीये. त्यामुळे जादा दर आकारत असताना सरकार म्हणून आपली सुद्धा ही जबाबदारी आहे की त्यांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देणं. तर त्या बदल्यात आपण नक्की काय करतोय या उपाययोजना मला समजून घ्यायच्या. अध्यक्ष महोदय, म्हणून मी यांना प्रश्न विचारायची संधी दिली कारण माझं सोयीचं होतं. कारण अध्यक्ष महोदय यांनी अतिशय चांगला मुद्दा वरुणजींनी ह्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. त्यासाठीच आपण रेडिओ क्लब जेटीची तयारी करतोय वरुणजी. जेणेकरून तुम्ही जेटी अगर पाहिली तर त्याच्यामध्ये जे काही सुविधा तुम्ही बोलताय, जे तुम्ही बाहेरगावी गेल्यानंतर आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये गेल्यानंतर साहेब ते तिकडे एकंदरीत जे काही मरीना बघायला मिळतात, जो काही फसाड बघायला मिळतो, तो आपल्या इकडे पण कधीतरी वरुणजी पाटील साहेब कधीतरी तयार झाला पाहिजे. आपल्याला पण अभिमान वाटला पाहिजे की नेहमी मराठी माणसांनी वडापाववर जाणं असं नाही. चांगला दर्जेदार एकदम उत्पन्न वाढून आपण पण मोठ्या घरामध्ये गेलो पाहिजे, आपण पण चांगले आयुष्य जगलो पाहिजे, या दृष्टिकोनातून हे सगळे केलेले प्रयत्न आहेत अध्यक्ष महोदय. आणि म्हणून वरुणजी ज्या बोलतायत त्या बाबतीमध्ये वरुणजी आमची त्याच सुविधा तयार करण्याच्या दृष्टिकोनातून आमची प्लॅनिंग आहे. तुम्ही गेला नसाल तर कधी माझ्याबरोबर चला. आता एक चांगली स्वीडनची बोट आहे, तुम्हाला काही त्रास होणार नाही कलानगरवरून, याची गॅरंटी आहे. तर तुम्ही नातेवाईकात आहात, काही प्रॉब्लेम नाही. पण वरुणजी स्वीडनवरून आपण एक कॅन्डेला नावाची एक चांगली बोट आणतोय इलेक्ट्रिकची. ज्या दिवशी ती येईल तेव्हा माझा फोन तुम्हाला येईल, माझ्याबरोबर चला. पाहिजे तर आपल्या चुलत भावाला पण बरोबर घेतलं तर काही हरकत नाही. मावस भाऊला घेतलं काही हरकत नाही. अगदी आणि परत आणून आणि परत पण सुखरूप तुम्हाला आणून विचारा सुरू आहे.